नमस्कार मैत्रिणींनो, तर स्वागत आहे माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मैत्रिणींनो, आजच्या या व्हिडिओत तुम्हाला मी 32 साइज 4 टक्स बेल्ट ब्लाउजची कटिंग सांगणार आहे डायरेक्ट कपड्यावरती। तर इथे मी 1 मीटर एवढा ब्लाउज पीसचा कपडा घेतलेला आहे। तर हा साधा ब्लाउज आहे, अस्तर याला वापरायचं नसते, म्हणजे साधाच ब्लाउज बिना अस्तरचा। तर इथे मी 1 इंच सोडून मार्किंग करून घेत आहे। तर 1 इंच याच्यासाठी सोडणार आहे की पाठीमागील भागासाठी तो फोल्ड करून शिलाई द्यायची असते आपल्याला, किंवा आपण दुमडपट्टी सुद्धा ठेवू शकतो। तर इथे मी 1 इंच सोडून मार्किंग करून घेत आहे। तर इथे पूर्ण उंची आहे 14 इंच, 1 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे, तर 15 झालेला आहे। तर इथे मी पाठीमागील भागाची कटिंग करत आहे। आणि छाती आहे 36, 36चा चौथा भाग 9 इंच आणि 2 इंच एक्स्ट्रा घेतलेले आहे शिलाईसाठी। आणि कमर आहे 32चा, तर 32चा चौथा भाग 8 इंच आणि 2 इंच शिलाई मार्जिनसाठी सोडलेले आहे। तर मी शोल्डर मुंडा अशा पद्धतीने मार्किंग करून घेत असते। खालच्या साईडने 8.5 इंच एवढा मार्किंग केलेला आहे। खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला 4 टक्स बेल्ट ब्लाउजची कटिंग सांगणार आहे, तरी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। तर इथे मी पाठीमागील मुंडा घेत आहे 1.5 इंचावरती। तर गोल आकार अशा पद्धतीने येईल, अशा पद्धतीने आपल्याला मुंडा आकार देऊन घ्यायचा आहे। जिथे आपली फिटिंगचा माप असतो तो तिथे आपण गोलाकार संपवायचा आहे। तर इथे मी पाठीमागील गळा मोजून घेतलेला आहे। तर पाठीमागील गळा 5 इंचाचाच होता, खूप छोटा होता, आणि गळा रुंदी होती 2.5 इंच। तर गळा आहे गोल, अशा पद्धतीने गोलाकार देऊन घेतलेला आहे। तर इथे पाठीमागील भागाची मार्किंग झालेली आहे, तर कटिंग करून घेत आहे। तर समोरील भाग आपल्याला वाढवून घ्यायचे असतात, त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी साधा ब्लाउजचा पाठीमागील भागाचाच कटिंग करायचा असतो। तर इथे मी समोरील भागासाठी मी इथे पाठीमागील भाग जशास तसे कपड्यावरती ठेवून मार्किंग करून घेत आहे। तर आपल्याला कमरेच्या साईडने आणि समोरील गळ्याच्या साईडने अर्धा इंच वाढवून अशा पद्धतीने ठेवून मार्किंग करून घ्यायचं आहे। तर इथे मी पाठीमागील भाग जशास तसे मार्किंग करून घेत आहे। तर समोरील मुंडा खोळीसाठी मी अर्धा इंच खाली करून घेत आहे अशा पद्धतीने, आणि साईडने 1 इंच वाढवून घेतलेला आहे मुंड्याच्या साईडने, आणि खालच्या साईडने पण 1 इंच वाढवून घेतलेला आहे। तर आपण जेव्हा टक्सला शिलाई मारतो तेव्हा कपडा कमी पडू नये याच्यासाठी आपल्याला शिलाई वाढवून घ्यायची असते, आणि खालच्यासाठी आपण कपडा दुमडून शिलाई मारतो त्याच्यासाठी 1 इंच वाढवून घेतलेला आहे। आणि समोरील भागासाठी आपण हुक आणि लूपच्या पट्टीसाठी अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे। तर मैत्रिणींनो, खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला प्रत्येक कटोरी ब्लाउज म्हणा, 4 टक्स बेल्ट ब्लाउज म्हणा, प्रिन्सेस कट ब्लाउज म्हणा, प्रत्येक ब्लाउजची कटिंग सांगितलेली आहे। तर माझ्या चॅनलवरती जाऊन तुम्ही नक्की बघू शकता, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर सबस्क्राईब सुद्धा करू शकता, म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी। तर इथे मी क्रॉस पट्टीसाठी खालच्या साईडने 3.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेले आहे, आणि वरच्या साईडने 3 इंचावरती। तर क्रॉस पट्टी मोठी असल्यावर अशाच पद्धतीने आपल्याला खालच्या साईडने 3.5 आणि वरच्या साईडने 3 इंचावरती मार्किंग करून घ्यायची असते। तर इथे समोरील गळा 5.5 घेतलेली आहे, आणि गळा रुंदी 2.25 घेतलेली आहे। तर गळा आहे गोल,
अशा पद्धतीने गोलाकार देऊन घेतलेला आहे। तर इथे मी मुंड्याच्या साईडने 6 इंचावरती आणि याच्या साईड 3 इंचावरती मार्किंग करून घेतलेले आहे आणि इथे 3.5 इंचावरती मार्किंग केलेली आहे आणि टक्स पॉईंटसाठी 2.5 इंचावरती आणि साईडने पाव इंचावरती मार्किंग केलेले आहे टक्स देण्यासाठी। बघू शकता अशा पद्धतीने। आणि याचा मध्य काढत आहे, मध्यावरती एक टिक केलेले आहे आणि मध्यापासून 2.5 इंचावरती मार्किंग केलेली आहे। तर प्रत्येकी आपल्याला 2.5 इंच सोडून अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचे आहे टक्ससाठी। अशा पद्धतीने मार्किंग करून बघा, तुमचा पफ खूप व्यवस्थित बसेल, चपटा होणार नाही। तर बघू शकता इथे। आणि आपण गोल राऊंड देऊन बघायचा आहे आपला टक्स व्यवस्थित येतो की नाही ते त्याच्यासाठी। अशा पद्धतीने बघू शकता इथे गोलाकार आलेला आहे। तर इथे समोरील भाग आणि पाठीमागील भागाची मार्किंग झालेली आहे, कटिंग झालेली आहे। बघू शकता 2.25 इंच अशा पद्धतीने मी गॅप ठेवलेला आहे प्रत्येकी। 2.25 किंवा 2.5 इंच एवढे आपल्याला गॅप ठेवायचा असतो फोर टक्ससाठी। तर इथे कटिंग करून घेत आहे मी। तर बाहीसाठी इथे मी पाठीमागील मुंड्याचा आकार मोजून घेत आहे। पाव इंच सोडून पाठीमागील मुंड्याचा आकार मोजून घेतलेला आहे। तर इथे पाठीमागील मुंडा आलेला आहे 8.5 इंच। तर इथे मी उरलेला कपडा घेतलेला आहे आणि याला डबल फोल्ड केलेला आहे। तर बंद बाजू माझ्या साईडने आहे आणि खुली बाजू समोर आहे। तर 1.5 इंच सोडून अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलेली आहे। दमडून शिलाई मारायची असते बाहीसाठी साध्या ब्लाऊजला। आणि पूर्ण उंची होती ते 9.5 इंच, तर इथे मी 10 इंच घेतलेले आहे आणि दंडघेर होता 5.5 इंच, तर 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि मुंडा होता 8.5 इंच आणि मुंडा खोली केलेली आहे मी 3 इंचावरती अशा पद्धतीने। तर इथे मी बाहीचा शेप देऊन घेत आहे। तर परफेक्ट 10 इंच बाहीचा तुम्हाला कटिंग झालेली आहे। तर मैत्रिणींनो, खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला मी 32 साइज फोर टक्स बेल्ट ब्लाउजची कटिंग सांगितलेली आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।